नवोदय जय भीम. आपण आज जय हिंद. भगवान निलमकार यांची छोटीशी मुलाखत, आज त्यांचा जीवन प्रवास म्हणू आपण, किंवा त्यांनी भारतीय बौद्ध महासभेमध्ये शालेय किंवा कॉलेज दशकापासून ते काम करतात. त्यांचा पेशा शिक्षकी आहे. ते असून सुद्धा भारतीय बौद्ध महासभेचे काम अगदी म्हणजे प्रामाणिकपणे चोखपणे ते आत्तापर्यंत म्हणजे करत आहेत. आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊ की हा तुमचा प्रवास कसा होता. मी भगवान सीताराम इलमकर, राहणार पोहरा, तालुका साकोली, जिल्हा भंडारा, इथला रहिवासी. एका बिडी मजुरदाराचा मी मुलगा. मध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये मिलिंद कॉलेजची लॉट आली होती. सिनियर विद्यार्थी गावोगावी फिरलेत आणि कॉलेजमध्ये शिकावं मिलिंद कॉलेजमध्ये म्हणून ते प्रयत्न करत होते. मलाही त्यांनी पाचारण केलं, रेल्वेचं कन्सेशन दिलं आणि मलाही वाटलं की बा आपण मिलिंद कॉलेजमध्येच शिकायला गेलो पाहिजे. पण घरातून विरोध होता. वडिलांनी स्पष्ट सांगितलं की आर्थिक परिस्थितीमुळे आम्हाला तुला पाठवता येणार नाही. कट्टर विरोध होता. तो कट्टर विरोध पाहून मग मी ठरवलं की मला जायचं म्हणजे जायचं. शेवटी पैशाची तजवीज केली. आईने 5 रुपये दिलेत, बिडी दिवाणजीने 5 रुपये दिलेत आणि जुनं झोपडं होतं, कवेलू पडलेले होते, ते 5 रुपयात मी विकलेत. आणि अवघ्या 15 रुपयामध्ये मी औरंगाबादला पडून गेलो, न सांगता. फक्त आईला भावाला माहिती, वडिलांना नव्हतं. तिथं गेल्यानंतर हॉस्टेल सुरू झालेलं नव्हतं. मग जेवणाची अतिशय गैरसोय झाली. अशा वेळेला मी मिलिंदच्या हॉस्टेलमध्ये राहायला तर लागलो आहे, परंतु जेवणाची सोय करायची म्हणून मी अक्षरशः गुलमंडीला जाऊन बिडी बनवायचो आणि जे काही पैसे मिळतील त्याच्यावरती हॉस्टेल सुरू होईपर्यंत मी माझं उदरनिर्वाह केला. हॉस्टेल सुरू झाल्यानंतर विशेष म्हणजे काही दिवस मी सुरूच ठेवलं ते. 1 वर्ष मला खूप त्रास झाला. पण 1 वर्षानंतर 64 पीपल्स एज्युकेशन सोसायटीने जर्मनीवरून प्रोफेसर शांतिभद्र महाथेरो यांना मिलिंद कॉलेजमध्ये नियुक्ती दिली आणि ते पालीचे प्राध्यापक झालेत. हॉस्टेलमध्ये त्यांची राहण्याची सोय होती. त्यांच्या सेवेमध्ये कोणीतरी हवा होता. बाबासाहेबांनी नियुक्त केलेले रेक्टर यांनी माझ्या नावाची शिफारस केली, कारण विदर्भाचा मी त्या हॉस्टेलमध्ये एकटाच होतो. मी होकार दिला त्यांच्या सेवेत आणि त्यांची सेवा मला उपलब्ध झाल्यामुळे मग माझ्या दिनचर्येमध्ये आमूलाग्र असं बदल झाला. त्यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना आरोग्य सुविधा प्राप्त झाल्यात, मार्गदर्शन प्राप्त झालं. हॉस्टेलमध्ये एक प्रकारची शिस्त निर्माण झाली त्यांच्यामुळे. विद्यार्थी आदरयुक्त घाबरत असायचे त्यांना. त्यामुळे मी भंतेजीकडेच राहत होतो, पण माझे विद्यार्थी मित्रमंडळी मात्र भेटायला येत नव्हते. तेव्हा मी त्यांच्याकडून बाजूच्या रूममध्ये सोय करून घेतली. त्यांनी अनेक लोकांना, अनेक प्राध्यापकांना मना वानखेडेपासून
रती महारथी लोक त्यांना भेटायला यायचे, तेव्हा ते मार्गदर्शन करायचे. प्र. सोनकांबळेसारखे महान साहित्यिक हे त्यांच्याच मार्गदर्शनाने घडलेत. असे अनेक विद्यार्थी घडलेत. त्यांच्यामुळे मला एक फार मोठी पतप्रतिष्ठा मिळाली. मानसपुत्र म्हणून मला वागवलं. त्यावेळेला अजून एक मुलगा मुंबईचा कांबळे नावाचा, जो 10 वर्षाचा होता, त्यालासुद्धा शिकवायला आणलं. तेव्हा मी भंतेजीची, त्या मुलाची, जेवणाची आणि सर्व त्यांच्या घरची जबाबदारी सांभाळली. पण त्याचा फायदा इतका मला झाला की त्यांनी मला त्यांनी स्थापन केलेल्या बुद्धिस्ट सेंटरमध्ये संपूर्ण अधिकार दिले. विद्यार्थी दशेतच मी ते बुद्धिस्ट सेंटर चालवण्यासाठी मदत करत होतो. आणि नंतर भारतीय बौद्ध महासभेमध्ये नोकरीवर लागल्यानंतर मग मी भारतीय बौद्ध महासभेमध्ये सामील झालो. पहिलं नोकरी मला मिळाली अजिंठ्याजवळ माहोऱ्याला, गव्हर्नमेंट हायस्कूल माहोऱ्याला. तिथल्या शिक्षकाच्या माध्यमातून, आपल्याच समाजाचे होते, त्यांच्या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभेचं कामाला सुरुवात केली. पहिलं काम माझं होतं महत्त्वाचं. आपल्या वस्तीमध्ये राहत असताना वस्तीमध्ये असलेली जी गंदगी होती, घरासमोरून मोऱ्या जात होत्या, काय म्हणतात त्याला, वाहत होत्या मोऱ्या, हे सर्व आम्ही बंद केलं. गाव स्वच्छता ज्याला म्हणतो आपण, हे पहिलं काम आम्ही केलं. कारण लोकांना किळस वाटेल असा आपला समाज होता. ते किळस कमी केल्यामुळे लोकांना, इतर समाजाच्या लोकांनाही एक बरं वाटलं आणि वेगळ्या भावनेतून मग बघायला लागले. तिथेही जातीभेद होता. जातीभेद इथपर्यंत की कटिंगसुद्धा करत नव्हते, तर समाजाचेच लोक एकमेकाचे कटिंग करून द्यायचे, इतका जातीभेद होता. पण हळूहळू तो प्रमाण कमी होत गेला. कारण जेव्हा आम्ही ज्या बैठका घेत होतो, भारतीय बौद्ध महासभेच्या लोकांच्या बैठकी घेत होतो, त्या बैठकीतून जो संकेत जात होता, त्याचा परिणाम त्यांच्यावर सुद्धा झाला. ते सुद्धा भीमजयंतीच्या कार्यक्रमाला सादर होऊ लागले. एक भजन मंडळ होतं. या भजन मंडळाच्या माध्यमातून शाळा सुटली की आम्ही गावोगावी फिरायचो, प्रबोधन करायचं. हा, माझं काम फक्त त्यांच्या भजनात गाण्यामध्ये पालीचे जे काही शब्द होते अर्थपूर्ण, ज्ञान म्हणत असतील तर मी प्रज्ञा म्हणायला लावत होतो. असे अनेक शब्द मी त्यांच्या गाण्यात परिवर्तन केलं आणि खरोखरच लोकांना त्याच्यातून कळायला लागलं की बौद्ध धर्म, ज्यांना पंचशील त्रिशरण हे कळत नव्हतं, ते सुद्धा त्यांना कळायला लागलं. ही एक जमेची बाजू होती. तिथून माझी बदली येडेगावला झाली. येडेगावमध्ये तीच परिस्थिती होती. सर्वप्रथम त्या गावामध्ये सुद्धा पहिले नालींची स्वच्छता, घरची स्वच्छता आणि जे काही मृत मांस खाणारे लोक होते त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचं काम केलं. त्याचा परिणाम एवढा झाला की तिथं राहणारे रजाकारीतले गंगाराम तुकाराम हे 2 माणसं जे होते, हे एक प्रकारे बॉडीगार्ड म्हणून माझ्यासोबत राहत होते. कारण आम्ही प्रचाराला जायचो,
तेव्हाही माझ्यासोबत राहत होते, मार्केटला जायचो तेव्हाही आमच्यासोबत राहत होते. तर या प्रचारामध्ये लोकांना बौद्ध धर्माची फारशी माहिती नसल्यामुळे ग्रामीण भागात तिथं ते प्रचाराचं काम फारच प्रभावी राहिलं. आणि महिला मंडळ जे होतं, या महिला मंडळामध्ये सुद्धा परिवर्तन झालं. विशेष म्हणजे त्या गावामध्ये विठ्ठल रुक्माईचं मंदिर जे होतं ते हिंदूच्या माध्यमातून बौद्ध मंदिर बनवलं गेलं विश्वासात घेऊन. त्यानंतर तिथून माझी बदली बीड जिल्ह्यात झाली. बीड जिल्ह्यामध्ये आता या जिल्ह्यामध्ये जातीयवादाचा फार मोठा प्रभाव होता आणि तरी पण मी राहायचो समाजामध्ये. त्याची झड मलाही पोहोचली. पण योगायोग बलवत तर तिथं आमदार साहेब होते त्या गावात, जिल्हा परिषद मेंबर होते. आमदाराशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या घराजवळच बौद्ध वस्तीमध्ये मला राहण्याची सोय करून दिली. मी फक्त 4 भिंतीतला शिक्षक नव्हतो. काही गोष्टी मी अशा राबवायचो प्रॅक्टिकल, त्याचा विरोधसुद्धा व्हायचा. त्यावेळेला तिथं मी स्काउट मास्टरही होतो. स्काउट मास्टरमध्ये खरी कमाई केली जाते. एकदा मी सर्व विद्यार्थ्यांना घेऊन खडी फोडायला घेऊन गेलो. खडी फोडायला घेऊन गेल्यामुळे लोकांनी फार मोठा विरोध केला आणि आमदाराला भेटलेत. माझ्या विरोधात तक्रार केली. आमदाराने मला बोलावून घेतलं. सर म्हणे, हे काय करता? विद्यार्थ्यांना तुम्ही खडी फोडायला नेत आहे. म्हटलं, सर आपण दुष्काळ पाहत आहात. एवढा जबरदस्त दुष्काळ आहे की एवढी तरोट्याची भाजी आणि एवढंसं पीठ याच्या भाकरी खाऊन राहिलेत लोक. इतकं दुष्काळ आहे, हा जबरदस्त दुष्काळ आहे. खडी फोडायला नेल्यामुळे 2 पैसे त्यांना मिळालेत मुलांना. त्यांच्या घरची चांगली चूल पेटत आहे. आता हे काम मी जे करतो आहे हे स्काउट गाईडच्या माध्यमातून करतो आहे आणि स्काउट गाईडच्या नियम असा सांगतो, खरी कमाई करायची. आणि म्हणून मी खरी कमाईसाठी त्यांना त्या कार्यक्रमाला घेऊन जातो. असं व्यक्तिगत काहीतरी त्यामागे हेतू कोणताच नाही. खरी कमाईचा हा शुद्ध हेतू आहे. त्या आमदाराने अक्षरशः ठेकेदाराला बोलावून घेतलं आणि विचारलं की मुलं खडी किती फोडतात? 1 खोका. म्हणे मला काहीही द्यायचं नाही, यांना 3-3 खोक्याचे पैसे द्या. असं म्हणून त्यांनी माझी बाजू उचलून धरली आणि तिथून पुन्हा कामाला सुरुवात झाली. धार्मिक काम माझं चालूच होतं. तिथं मात्र बुद्धिवादी लोक होते. त्यांनी गावोगावी फिरवलं आणि आम्ही तो धम्माचा प्रचार केला. त्यानंतर तिथून माझी बदली वाघेबाभुळगावला झाली. वाघेबाभुळगाव समृद्ध असल्यामुळे, आमदार असल्यामुळे, जिल्हा परिषद असल्यामुळे मला कोणत्याच प्रकारचा त्रास झाला नाही प्रचाराला. त्यांनी कधी विरोध केला नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला नाही. आणि मी सुद्धा धम्माचा प्रचार करत असताना निगेटिव्ह कधीही कोणाच्या धर्माबद्दल मी बोललो नाही. आपलं सांगायचो. तिथून माझी बदली मस्साजोगला झाली.
आता मस्साजोग देशमुखाच्या हत्याकांडामुळे खूप गाजत आहे, म्हणजे मस्साजोग म्हणजे जगाच्या पटलावर गेला असं म्हणू. त्यावेळेस तुम्ही मस्साजोगला जॉब करताना किंवा नोकरी करताना तुमचे काय असे अनुभव आहेत का तिथले मस्साजोगमधले? कारण आत्ता ते क्षेत्र गुन्हेगारीचं क्षेत्र मानलं जातो बीड जिल्हा किंवा मस्साजोग देशमुखाच्या खुनानंतर. तर त्यावेळेस तुमचा तिथला अनुभव कसा होता? मी तिथं रुजू झाल्याबरोबर हां मला पहिली घटना जी पाहायला मिळाली हां हां ती महाभयंकर होती. म्हणजे मी शिक्षकांना ऐकून सुद्धा होतो. तिथं त्रास होत होता म्हणजे हो. त्याच्यामध्ये. हां मी ऐकून होतो हां की बीड जिल्हा हां हा भयंकर जातीयवादी आहे हं, आणि दरोडेखोरही आहे असं ऐकून होतो मी. हं, पण प्रत्यक्ष तिथे गेल्यानंतर हं, माझ्या एका मित्राने सांगितलं की या गावी नोकरी करणं तुम्हाला फार कठीण जाईल. तुमची चड्डी बनियानसुद्धा बाहेर वाढवलेली असेल ती सुद्धा राहणार नाही आणि म्हणून तुम्ही या गावामध्ये नोकरी करू नये असं मला वाटते. असं ते त्याने जेव्हा सांगितल्यावर आणि काही प्राथमिक काही माहिती पाहिल्यानंतर अनुभव घेतल्यानंतर मला वाटलं की इथून आपण बदली करून घेतली पाहिजे. आणि तिथून 3-4च महिन्यामध्ये माझी बदली तालुका प्लेस केजला झाली. केजमध्ये जातीभेदाचा चटका बसलाच. सुरुवातीला शाळेच्याच एका शिक्षकाने मला राहायला घर दिलं स्वतःहून. पण शेवटी इतर किरायेदार जे होते आपले जयभीमचे लोक भेटायला येताना मग त्यांच्या लक्षात आलं आणि मग ते कुजबूज करायला लागले. म्हणून मग मी ते घर सोडलं आणि आपल्या समाजाच्या घरी राहायला लागलो. केज असं एक गाव आहे माझ्यासाठी टर्निंग पॉईंट म्हणून. तिथं हेडमास्टर म्हणून भाई नगराडे आले. ते क्लास 2 हेडमास्टर होते तेव्हा. आणि विशेषतः त्यांना कुठून माहिती झालं माहिती नाही, त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलावून घेतलं आणि राहण्याची सोय करायला सांगितलं. परंतु त्यांनाही असा अनुभव आला, त्यांना जात विचारल्या गेले. त्यामुळे ते मग माझ्याकडेच राहिले. 2 खोल्या होत्या, 3 टप्परच्या. एक खोली खाली करून दिली, त्या रूममध्ये ते राहिले. नंतर मग घरमालकाने आपली बैठक रूमच त्यांना देऊन टाकली. तरी पण ते जास्तीत जास्त शाळेमध्ये एकाग्रतेनं अभ्यास करायचे ना, आम्ही त्यांना मदत करायचो IASच्या परीक्षेकरता. त्यांच्या माध्यमातून मला खूप काही काम करायला मिळालं. अक्षरशः बीड जिल्ह्यामध्ये आपले शिक्षक लोक खेड्यापाड्या जंगलात आणि गैरसोय असलेल्या ठिकाणीच नोकरी करत होते. योगायोगाने मी फिरत असल्यामुळे प्रचाराला, धम्मप्रचाराला फिरत असल्यामुळे माझ्याकडे एक यादी होती आणि असे 22 लोक होते की जे अगदी गैरसोयीच्या ठिकाणी होते. ही गोष्ट मी भाई नगराळेंना सांगितली की सर आपले लोक अशा अशा अवस्थेत आहेत. ते म्हणाले ठीक आहे. त्यावेळेला नगराडे साहेब डेप्टी एज्युकेशन ऑफिसर झालेत बीडलाच. त्यांना सांगितल्यानंतर म्हणे तुम्ही यादी घेऊन या. मी गेलो यादी घेऊन. एज्युकेशन ऑफिसर चांदेकर होते. त्यांनी विचारलं मला काय समस्या आहे. तर मी म्हटलं सर मी तालुकाभर फिरतो आहे, जिल्हाही फिरतो आहे पूर्ण प्रचार प्रसारासाठी. अशी अशी परिस्थिती आहे की गैरसोयीच्या ठिकाणी आमचे सारे लोक आहेत. तुम्ही कुठं आहात म्हणे. तर मी म्हटलं केजला आहे. तुम्ही तर तालुक्याला आहात म्हणे. म्हटलं हो. तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही यादी द्या, मी
सर्वांची सोयीच्या ठिकाणी बदली करून देतोय. मी सहज म्हटलं की सर, हा बीड जिल्हा असा आहे की तुम्ही जर बदलीला हात लावलं तर कदाचित तुमचीच बदली इथून होण्याची शक्यता आहे. कारण तेव्हा खासदार केशर काकू होत्या, त्यांचा बोलबाला होता. तर तो पटकन उद्गारलाय, त्याची चिंता तुम्ही कशाला करता म्हणे, बदलीच करेल ना म्हणे ती. अरे बदलीला आम्ही जायला तयार आहोत म्हणे. तर अशा प्रकारे चांदेकर साहेब आणि भाई नगराळेंनी 22 पैकी 18 लोकांच्या बदल्या तालुका प्लेसवर करून दिल्या. त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी धार्मिक कार्य तर होतंच, परंतु जे लोक प्रभावी वक्ते होते, ह्या प्रभावी वक्त्याचे मी कार्यक्रम घेत असायचो. त्याच्यातून सुद्धा प्रबोधन फार मोठ्या प्रमाणात व्हायचं. त्यातल्या त्यात मी स्वतः पुढाकार, म्हणजे माईक स्वतः हातात न घेता मी असे कार्यकर्ते तयार करत होतो की ते जास्तीत जास्त बोलतील. बैठका व्हायच्या आमच्या, आणि त्यातही मी अधिक तरुण पोरांना, बुजुर्ग माणसांना बोलायची संधी देत होतो.